नमस्कार. आजच्या व्हायचं येतं नवी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 4.2 मधला प्रश्न क्रमांक दुसरा. पुढील गुणोत्तरे काढा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला आणि दुसरा प्रश्न बघितला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तिसरा आणि चौथा बघायचा आहे. ओके, तर आपण बघूया प्रश्न क्रमांक तिसरा. काय दिला आहे? बाजू 7 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. आता प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं आहे ते आपण लिहून घेऊया. बाजू 7 सेंटीमीटर म्हणजे चौरसाची बाजू किती आहे? 7 सेंटीमीटर. तर बाजू किती आहे चौरसाची? इथे लिहूया. चौरसाची बाजू बरोबर किती आहे? 7 सेंटीमीटर. ओके, तर त्याच्यानंतर आता त्याच्यावरून आपल्याला चौरसाचं कर्ण काढायचं आहे. चौरसाचं कर्ण बरोबर वर्गमूळ 2 गुणिले बाजू. ओके, तर चौरसाची बाजू किती आहे? 7 सेंटीमीटर म्हणजे वर्गमूळ 2 गुणिले 7 बरोबर किती होतं? 7 वर्गमूळ 2. ओके, इथे चौसेमी येणार आहे. तर त्याच्यानंतर प्रश्नामध्ये काय दिलं त्यांनी? चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर म्हणजे ही जी चौरसाची बाजू आहे त्याच्यासोबत चौरसाच्या कर्णाचे असलेले गुणोत्तर. आता लिहा चौरसाच्या कर्णाची लांबी भागिले त्याच्या चौरसाची बाजू या दोघांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे ना, म्हणून आपण असं लिहिलं आहे. तर चौरसाच्या कर्णाची लांबी किती आहे ही आपण काढली, 7 वर्गमूळ 2. चौरसाची बाजू किती आहे? 7 सेंटीमीटर. आता भाग जात असेल तर घालून घ्यायचा. 7 एके 7, 7 एके 7. ओके, वर्गमूळ 2 भागिले 1 म्हणजे या दोघांचं गुणोत्तर काय आलं? वर्गमूळ 2 2 1. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. तर प्रश्न क्रमांक चौथा बघूया. लांबी 5 सेंटीमीटर व रुंदी 3.5 सेंटीमीटर असलेल्या आयताच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी म्हणजे आयताच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर म्हणजे आपल्याला आयताची परिमिती काढावी लागेल आणि क्षेत्रफळ काढावं लागेल. त्याच्यानंतर हे असं करावं लागेल आपल्याला भागाकार आणि जे उत्तर येईल ते असणारं गुणोत्तर. ओके, तर आपण लांबी आणि रुंदीवरून आयताची परिमिती पहिली काढूया. तर प्रश्नामध्ये काय दिलं आहे? आयताची लांबी बरोबर 5 सेंटीमीटर आणि रुंदी 3 सेंटीमीटर. आयताची रुंदी बरोबर 3 सेंटीमीटर. ओके, तर आयताची परिमिती काढूया पहिली. आयताची परिमिती काढायला आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र माहीत असायला पाहिजे. काय सूत्र आहे? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ओके, आता आयताची लांबी किती आहे? 5 सेंटीमीटर. 2 कंसात 5 अधिक आयताची रुंदी 3.5 सेंटीमीटर आहे. मी इकडे 3 लिहिली फक्त. 3.5 सेंटीमीटर आहे. ओके, आता 2 कंसात 5 अधिक 3 किती होतात? 8.5 सेंटीमीटर. 8.5 गुणिले 2 17 होतात. ओके, 17 सेंटीमीटर वर्ग. ओके, आयताच्या परिमितीचं उत्तर काय आलं? 17 सेंटीमीटर वर्ग. आता आयताचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. ते माहितीच आहे सगळ्यांना, सूत्र माहीत असेल. लांबी गुणिले रुंदी. ओके, तर लांबी किती आहे? 5 सेंटीमीटर. रुंदी किती आहे? 3.5 सेंटीमीटर. आता या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. ओके, पहिला आपण 35 गुणिले 5 करूया. 5 5 25, 5 इथे 2, 5 त्रिक 15, 16 17. आता दशांशने एक घर इकडे आपल्याला इथे द्यायला लागेल. 17.5 सेंटीमीटर जे किती आलं? 17.5 सेंटीमीटर वर्ग. आता या दोघांचे असलेले गुणोत्तर म्हणजे 17 भागिले आपल्याला 17.5 करावं लागेल. ओके, म्हणून आपल्याला काय लिहायचं आहे? आयताची परिमिती भागिले आयताचे क्षेत्रफळ बरोबर 17 भागिले 17.5. हे दशांशचिन्ह आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? दोघांना 10ने गुणूया. 17ला 10ने गुणलं तर 170 होतील. 17.5ला 10ने गुणलं तर 175 होतील. आता 5ने भाग घालायचं यांना. 5 त्रिक 15, 2 शिल्लक राहिले. 5 चौक 20
5 त्रिक 15, 2 शिल्लक राहिले, 25 राहिले, 5 5 25. ओके, 34 भागिले 35 म्हणजे 34 35 हे यांचं गुणोत्तर आलं. ओके, तर पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.